काही बाबतीत ना मी माझ्या मम्मीवर गेले. झालं काय तर मी व्हिडिओचा शेवट सांगते. सकाळी उठले आणि पटापट कॉलेजला जाण्यासाठी आवरून घेतलं. आज व्हिडिओला थोडा उशिरा सुरुवात केली होती, कारण रात्री घेतलेल्या गोळ्यांनी डोकं इतकं बधीर झालं होतं की मला काही सुचत नव्हतं. आज तर काही नाश्तासुद्धा बनवला नाही. लगेचच कॉलेजला जाण्यासाठी तयार झाले आणि त्यानंतर सचिन मला सोडायला नाही म्हणले. मग काय, अजून थोडी चिडचिड धुसफूस करत करत मी कॉलेजपर्यंत पोहोचले. त्यानंतर थोडासा अभ्यास केला आणि आजची वायवा नॅक रूममध्ये होणार होती. माझीही वायवा झाली आणि बघा, हा आमचा कॉलेजचा छोटासा कॅम्पस. वायवा वगैरे झाल्यानंतर लगेचच घरी यायला निघाले आणि घरी आल्यानंतरचा हा चेहऱ्यावरचा रिलीफ फक्त एकाच गोष्टीचा होता की 4 वायवा झाल्यात, आता फक्त 1 राहिली आहे. घरी आल्यावरती बघितलं होतं की सचिनने मस्त पोळ्याची आमटी बनवली होती. त्यानंतर पोळ्याची आमटी आणि भात मस्त एन्जॉय केला. वायवा सुरू झाल्यापासून आहे ना, रोज दुपारचा स्वयंपाक तेच बनवतात. दुपारचं जेवण करून थोडासा आराम केला आणि संध्याकाळी माझ्या लक्षात आलं, आज तर पोळ्याची आमटी आहे म्हणल्यावरती थोडासा भातच बनवायचा होता. आज स्वयंपाक कमी आहे म्हणल्यावरती माझ्याकडे वेळ थोडा जास्तीचाच होता आणि वेळ आहे म्हणल्यावरती आराम न करता आणखीन 2-4 कामं करून ठेवायचं, या बाबतीत मी माझ्या मम्मीवरच गेले आहे. बरेच दिवस झाले रवा भाजून ठेवायचा प्लॅन होता, कारण की माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे रव्याला आळी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मम्मी बोलली होती एकदा त्याला भाजून ठेव. 2-4 दिवस झालं मुहूर्तच लागत नव्हता. चला म्हटलं आज थोडं कमी काम आहे, तर हे एक एक्स्ट्राचं काम पूर्ण करून जेवण करून मी दिवसाचा शेवट केला. तुम्हाला माझे मिनी व्लॉग आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.